हाय हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अनदर सी टी सिरीज व्हिडिओ. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुणे एरियातले टॉप 10 कॉलेजेस बघणार आहे. सो लेट्स बिगिन. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि नेक्स्ट व्हिडिओ कोणती कमेंटमध्ये नक्की सांगा. सो लेट्स बिगिन विथ दॅट. टॉप 10 इंजिनिअरिंग कॉलेज इन पुणे. कंप्लीट ॲडमिशन गाईड, ह्यामध्ये मी कट ऑफ, सेफ स्कोर, फीज आणि प्लेसमेंट हे सगळं कव्हर केलेलं आहे. सो नेक्स्ट, पहिल्यांदा तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे ॲडमिशन प्रोसेस. MST CETची कॅप राऊंड सुरू झाल्यानंतर तुमचे कॅप राऊंड सुरू होतील आणि त्याच्यामध्ये तुमचे कॉलेज अलॉटमेंट सुरू होऊन जाईल. सेंट्रलाइज प्रोसेस असते, नंतर मल्टिपल राऊंड्स असतात. मागच्या वर्षीपासून 1, 2, 3, 4 राऊंड सुरू झालेले आहेत आणि पूर्ण ॲडमिशन तुमच्या बेस्ड ऑन पर्सेंटाईलवर डिपेंड असतं. सो नेक्स्ट इज फर्स्ट कॉलेज रँक 1. सर्वांना माहिती आहे COAP, टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी. त्याचा जो CSचा कट ऑफ आहे, म्हणजे आपण नॉर्मल कम्प्युटरचा कट ऑफ म्हणतोय, परंतु याचे सगळे कट ऑफ 99.8 ते 99.9 असेच लागले जातात पर्सेंटाईल. आणि जर तुम्हाला सेफ स्कोर बघायला असेल या कॉलेजमध्ये, तर तुमचा सगळ्यात लोएस्ट स्कोर म्हणजे 99.85 हा सेफ स्कोर आहे. नंतर मग ॲन्युअल फीज तुमची असते 85,000 ते 1.1 लाख अशी ॲन्युअल फीज तुमची तुम्हाला बघायला भेटते. आणि कॉलेजचं ॲव्हरेज प्लेसमेंट जरी बघायला गेलं तर 11 लाख ते 14 लाख पर ॲनम हे ॲव्हरेज प्लेसमेंट आहे आणि हायेस्ट 33 लाख आहे. हे आपण त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटनुसार बघितलं आहे, कमी जास्त हे असू शकतं. तर आता हायलाईट याचे काय आहे की हे एक गव्हर्नमेंट ऑटोनॉमस कॉलेज आहे. नंतर NAC A++ ग्रेड आहे आणि टॉप रिक्रुटर्स म्हणजे या कंपनी याला जास्त प्रेफरन्स देतात. सर्व प्रेफरन्स कॉलेज या कॉलेजला जास्त, सगळ्या कंपनींचं जास्त. आणि नंतर हे कसं आहे, COAPच का हे कॉलेज आपण असं म्हणतो, तर ओल्डेस्ट इंजिनिअरिंग कॉलेज, लोवेस्ट फी अमाऊंट अँड गव्हर्नमेंट कॉलेज आहे. 96% प्लेसमेंट रेट आहे कॉलेजकडून आणि वर्ल्ड वाईड ह्या कॉलेजचं नाव आहे. कॉलेज एक टॉप कॉलेज इन पुणे असं पण कॉलेजला या म्हणलं जातं. सो नेक्स्ट इज रँक 2मध्ये आहे ते PICT कॉलेज आहे. PICT कॉलेजमध्ये पण का तर NAC फोकस ॲग्रिकल्चर आहे, ऑटोनॉमस कॉलेज आहे. याचं पण 94% प्लेसमेंटची रेट आहे आणि बेस्ट ROI इन पुणे. सो याचा जर कट ऑफ आपण बघायला गेलो तर सेम 99.4 99.7 हा कट ऑफ PICTचा लागतो. मग याच्यामध्ये सेफ स्कोर तुमच्यासाठी आहे तर 99.6% आहे. याच्यावर असेल तर तुमचं ॲडमिशन हे गॅरंटीड तिथं होऊन जातं. मग ते याची पण ॲन्युअल फीज 1.1 लाख टू 1.4 लाख तुमची ॲन्युअल फीज पडते, डिपेंड ऑन युअर कॅटेगरी. तुम्ही गर्ल कॅटेगरी असेल तर वेगळी फी, डिपेंड ऑन युअर कॉलेज. आणि याचं प्लेसमेंट बघितलं तर ॲव्हरेज प्लेसमेंट हे 12 लाख ते 15 लाख पर ॲनम पडतं आणि हायेस्ट आत्तापर्यंत 33.57 LPA गेले. तर याच कॉलेजच्या हायलाईट्स काय, तर याला पण टॉप रिक्रुटर्स जे आहेत ते अडोब, मायक्रोसॉफ्ट आणि गोल्डमॅन सॅश अशा कंपन्या यांना म्हणजे टार्गेट करतात. CSCचा ॲव्हरेज 16 ते 14 लाख गेलेला आहे आणि ITचा ॲव्हरेज 13 ते 15 लाख गेलेला आहे. म्हणजे ऑलमोस्ट जवळपास आहेत. आणि 200+ कंपनीज व्हिजिट इन कॅम्पस इन अवर 4th इयर और 3rd इयर. तर दॅट इज रँक 2 PICT. थर्ड कॉलेज आहे VIT पुणे, दॅट इज सिच्युएटेड इन बिबेवाडी. तर VIT पुणे तुम्ही बघू शकता. तर याच्या पण आपण VIT का, तर याला सुद्धा NAC A++चा ग्रेड आहे. 12 ब्रांचेस आहेत कॉलेजमध्ये एकूण. याचा प्लेसमेंट रेट 90% पडतो. स्ट्रॉंग इंडस्ट्री कनेक्शन आहेत कॉलेजकडे आणि मॉडर्न करिक्युलम अपडेट्स. प्रत्येक करिक्युलममध्ये जे अपडेट होतात पर इयरला, सिलेबसमध्ये कोणते अपडेट होतात तर हे कॉलेज अपडेटेड असतं. तर याचा पण CSचा कट ऑफ जर बघायला गेलं तर 98.5 टू 99.2 असे कट ऑफ लागतात. जर तुम्हाला VITमध्ये ॲडमिशन गॅरंटीड फिक्स करायचं आहे तर सेफ स्कोर आहे 99+ किंवा 98.5+ असेल, 98+ जरी असेल, डिपेंड ऑन युअर कॅटेगरी तुमचं ॲडमिशन येथे होऊ शकतं. याची पण ॲन्युअल फी 1.8 टू 1.95 लॅक्स आहे. थोडी जास्त आहे कॉलेजची फी, बट याचे प्लेसमेंट ऑन ॲन ॲव्हरेज 8 टू 10 lakhs LPA आणि हायेस्ट आत्तापर्यंत 45 टू 51 LPA पर्यंत पॅकेज गेलेलं आहे. हे प्रत्येक वर्षी चेंज होतं कारण प्रत्येक वर्षी वेगवेगळ्या कंपन्या कॉलेजमध्ये येतात. हे मागच्या 1 ते 2 वर्षाच्या ॲव्हरेजमध्ये धरलेलं आहे. तर याचे हायलाईट्स कसे, तर NAC A++ ऑटोनॉमस आहे मी कॉलेज म्हणलं. कॉलेज 12 ब्रांचेस इन्क्लुडिंग AIचे आता ऑल ब्रांचेस सुरू झालेले आहेत कॉलेजमध्ये. DS पण आहे आणि IoT आहे. DS म्हणजे डाटा सायन्स आणि IoT म्हणजे इंटरनेट ऑफ थिंग्स. या पण ब्रांचेस कॉलेजमध्ये लिटरली आता चालू केलेले आहेत. सो दिस इज द बेस्ट ऑप्शन इन रँक 3. तर नेक्स्ट इज रँक 4 क्युमिन्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग. या कॉलेजचं एक खासियत आहे, दिस इज ओनली फॉर वुमन्स. हे गर्ल्ससाठी आहे कॉलेज फक्त.
तर मग ज्या मुलींना वुमन्स कॉलेज ओनली पाहिजेत त्यांनी कोमेन्स घेऊ शकता तुम्ही. नंतर बॅक बाय कोमेन्स इंडिया, नंतर 92चा प्लेसमेंट रेट आहे इथे आणि डायव्हर्सिटी हायरिंग ड्राईव्ह आणि सेफ कॅम्पस एन्व्हायरमेंट. मुलींसाठी हे कॅम्पस एक सेफ एन्व्हायरमेंट जनरेट करून देतं. तर इथे कट ऑफ आहे 98.5 टू 99.2. याचे कट ऑफ पण थोडेसे हाय आहे आणि वुमेन्ससाठी आहे. तर 99.2 कोणत्या मुलीला असतील तर हा सेफ स्कोर आहे, तुमचे इथे ॲडमिशन गॅरंटीड होऊ शकतं. ॲन्युअल फीज सेम 1.4 लाख टू 1.75 लॅक्स पर इयर पडते आणि याचे पण प्लेसमेंट ऑन अन ॲव्हरेज 8 ते 12 लाख पर ॲनम आणि हायेस्ट पॅकेज आत्तापर्यंत 55 लाखाचं गेलेलं आहे. दॅट्स गुड. आणि हाय पॉईंट म्हणलं, हायलाईट्स म्हणलं तर मायक्रोसॉफ्ट, नंतर गोल्डमॅन सॅश आणि JP मॉर्गन सारख्या मोठमोठ्या कंपन्या येथे प्लेसमेंटसाठी येतात. दॅट्स इट. आणि CS&ITचं ॲव्हरेज 12 ते 14 लाख पर ॲनमचं पॅकेज गेलेलं आहे आणि डेडिकेटेड डायव्हर्सिटी हायरिंग बाय गुगल, ॲमेझॉन अँड सेल्सफोर्स या तिन्ही कंपन्या किंवा अदर कंपन्या ज्या आहेत त्याला डेडिकेटेड असतात आणि या इथे कॉमर्स कॉलेजमध्येच खास मुलींना हायर करण्यासाठी येत राहतात. सो नेक्स्ट इज दॅट PCCOE पुणे. PCCOE पुणे पिंपरी चिंचवडमधलं CSE कट ऑफ 98 टू 98.8. सेफ स्कोर असेल 98.5. 98.5च्या प्लस असेल तर तुम्हाला गॅरंटीड ॲडमिशन इथे भेटेल. ॲन्युअल फीज आहे 1.5 टू 1.7 लॅक आणि याचे ॲव्हरेज प्लेसमेंट असतात 7 ते 9 लाख रुपये पर ॲनम आणि हायेस्ट आत्तापर्यंत 31 LPA गेलेला आहे. याचे की पॉईंट्स जे आहेत ते NAC ऑटोनॉमस आहे कॉलेज. नंतर CSE&ITचे ॲव्हरेज पॅकेज 9 ते 11 LPA आणि टॉप रिक्रुटर्स जे आहेत या कॉलेजचे ते ॲमेझॉन, अडोब, डायरेक्ट आणि KPIT हे टॉप रिक्रुटर्स आहेत. एक कंपनी 3rd आणि 4th इयरला येण्यास सुरू करतात. मग आता PCCOEच का, तर PCCOEमध्ये फर्स्ट वन ते ऑटोनॉमस आहे. नंतर 88+ प्लेसमेंटचे रेट आहेत. नंतर इंडस्ट्री लिंक करिक्युलम आहे, प्रत्येक इंडस्ट्रीसोबत लिंक आहे त्यांचे करिक्युलम आणि फीज पण आहेत आणि इथे सपोर्ट पण भेटतो तुम्हाला गुगलकडून. सो नेक्स्ट कॉलेज इज दॅट AISSMS. मग AISSMS पण NAC A+ ॲक्रेडिटेड आहे. डायव्हर्स ब्रांच ऑफर्ड आहेत. आत्ता ब्रांच खूप साऱ्या AIच्या रिलेटेड पण सुरू झालेल्या आहेत. नंतर गुड पर्सेंटाईल आणि अफोर्डेबल फीज. आता CSEचा कट ऑफ तुम्ही बघू शकता तर 95 टू 97 पर्सेंटाईल तुम्हाला हवे आहेत. इफ यू हॅव 96+ पर्सेंटाईल देन यू आर गो फॉर दॅट. गॅरंटीड ॲडमिशन तुम्हाला भेटू शकतं. नंतर ॲन्युअल फीज आहे 1.2 टू 1.5 लॅक्स ओपन कॅटेगरीसाठी. डिपेंड ऑन युअर कॅटेगरीज आणि गर्ल्ससाठी तर फी कमीच असेल. आणि प्लेसमेंट जे आहे ॲव्हरेज 4.5 टू 6 LPA ॲव्हरेज गेलेला आहे. हायेस्ट आत्तापर्यंत 45 LPA पॅकेज गेलेला आहे. नंतर इथं प्लेसमेंट रेट बघितलं तर 70% प्लेसमेंट रेट. टॉप रिक्रुटर्स आहे सिमेन्स, ॲसेंच्युअर आणि कॉग्निझंट. मल्टिपल AIML स्पेशलायझेशन्स आत्ता सुरू झालेलं आहे कॉलेजमध्ये. AIML झालं, DS झालं, AIDS सॉफ्टवेअर किंवा AIच्या AIच्या खूप ब्रांचेस कॉलेजने आत्ता चालू केलेले आहेत. त्यानंतर रँक 7 नंबरला येतं DY पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सिच्युएटेड इन अकोर्डी. तर याचा पण CSEचा कट ऑफ येतो 95 टू 96. सेफ स्कोर येतो 94+. 94+ असेल तर तुम्ही या कॉलेजला अप्लाय करू शकता आणि तुम्हाला इथे चांगली ब्रांच आणि कॉलेजही भेटू शकतं. ॲन्युअल फीज पडते 1.3 टू 1.8 लाख रुपीज. प्लेसमेंट पडतं 6 टू 9 लाख ॲव्हरेज आणि आत्तापर्यंत याचं टॉप अराउंड 50 लाखपर्यंत टॉप पॅकेज गेलेलं आहे याचं. मग याच्या की पॉईंट्स जर बघायला गेलं तर DY पाटीलकडून हे रेप्युटेड कॉलेज आहे. 88+ प्लेसमेंट रेट आहे आणि इन्फोसिस, नंतर विप्रो आणि KPIT आणि बजाज यासारख्या टॉप कंपन्या येथे प्लेसमेंटसाठी येतात. मग DY पाटीलच का, त्याचे पण काही पॉईंट्स आहेत. हे पण एक इन्स्टिट्यूट ऑटोनॉमस कॉलेज आहे. द स्ट्रॉंग इंडस्ट्री कनेक्शन आहेत. नंतर मल्टिपल कॅम्पस इन पुणे. DY पाटीलचे मल्टिपल कॅम्पस आहेत पुण्यामध्ये आणि स्कॉलर आणि हाय एक टॉप कॉलेज इन पुणे एरिया, PCMC एरिया आणि सर्वात बेस्ट म्हणलं तर फी अफोर्डेबल आहे आपल्याला आणि कॅम्पसही खूप मोठा आहे. सो नेक्स्ट कॉलेज इज VIT पुणे, VIIT पुणे सॉरी. तर ऑटोनॉमस दॅट इज 2017चा ऑटोनॉमस कॉलेज आहे. NAC A ॲक्रेडिटेड. 84% प्लेसमेंट आहे. नंतर CS आणि ITच्या ब्रांचेसला जास्त फोकस केलं जातं कॉलेजमध्ये आणि BRACT ट्रस्ट कॉलेज आहे. नंतर याचा सीटचा कट ऑफ येतो 97 टू 98.5 पर्सेंटाईल. नंतर सेफ स्कोर येतो 98+ आणि ॲन्युअल फीज पडते याची 1.2 म्हणजे 1 लाख टू 1.49 लाख रुपीजला ॲव्हरेज फी पडते याची.
आणि याचे ॲव्हरेज प्लेसमेंट आहे 7.5 to 8 LPA आणि हायेस्ट पॅकेज आत्तापर्यंत 33 LPAचं गेलेलं आहे. नंतर NBA ॲक्रेडिटेड कॉलेज आहे. टॉप रिक्रुटर एनसाईज आणि सॉफ्टवेअर येतात आणि स्ट्रॉंग कम्प्युटिंग फोकस आहे या कॉलेजचा. तर नेक्स्ट इज दॅट PVG COET कॉलेज सिच्युएटेड इन पुणे. तर मग पार्वती पुणे असं म्हणजे याचं लोकेशन आहे आणि इस्टॅब्लिश इन्स्टिट्यूट आहे. त्याचा CSEचा कट ऑफ येतो 94 to 95+. जर तुम्हाला 94-95+ कॉलेजला म्हणजे CETला पर्सेंटाईल असेल तर तुम्ही या कॉलेजला अप्लाय करू शकता. ॲन्युअल फीस पडते तुमची 1.2 lakh to 1.5 lakh रुपीज. प्लेसमेंट ॲव्हरेज पडतं 5 to 6 LPA. 415 स्टुडंट्स प्लेस इन 2025. याचं टॉप पण याचं हायेस्ट पॅकेज गेलेलं आहे 40 lakhच्या आसपास. आणि की हायलाईट जे आहेत कन्सिस्टंट प्लेसमेंट रेकॉर्ड, अफोर्डेबल एज्युकेशन आणि 88+ पर्सेंटाईलचे स्कोर आहेत. सगळ्यात मेन इथं प्लेसमेंटचा जो रेशो आहे तो कन्सिस्टंट आहे. नंतर PVG कॉलेज का म्हणलं तर हे इस्टॅब्लिश इन्स्टिट्यूट आहे, ऑटोनॉमस आहे, अफोर्डेबल फीज आहेत, गुड लोकेशन इन पुणे आणि पर्सेंटाईल हे तुम्हाला चांगल्या पर्सेंटाईलला हे कॉलेज भेटू शकतं. दॅट इज लास्ट नॉट बट लिस्ट. आणि लास्ट 10th नंबरचं कॉलेज आहे MIT अकॅडमी ऑफ इंजिनिअरिंग. तर MIT अकॅडमी ऑफ इंजिनिअरिंगला पण तुम्हाला CSEचा कट ऑफ भेटतो 93 to 96 पर्यंत, डिपेंड ऑन पर्सेंटाईल. 93+ असेल तर हा सेफ स्कोर आहे या कॉलेजसाठी. तुमची ॲन्युअल फीस पडते 1.5 to 1.9 lakh रुपीज, डिपेंडेंट ऑन युअर कॅटेगरीज. तुम्ही कोणत्या कॅटेगरीला बिलॉंग करता, तुम्ही गर्ल कॅटेगरीमध्ये आहे का किंवा तुम्ही EWS OBC SC NT VJ कोणती कॅटेगरी आहे त्याच्यावर फी तुमची डिफर करते. ऑन अन ॲव्हरेज पॅकेज 7 to 8 lakh रुपीज आणि याचं टॉप पॅकेज आत्तापर्यंत 46 lakh रुपये गेलं आहे. मागच्या वर्षीचं टॉप पॅकेज अराउंडिंग 32 lakh रुपीजचं गेलेलं आहे. वाय MIT OE? सो मॉडर्न कॅम्पस अँड फॅसिलिटीज, देन डिसेंट पर्सेंटाईलचा सपोर्ट आहे आणि ग्रोविंग रेप्युटेशन आहे. आणि लोकेटेड इन आनंदी, पीसफुल एन्व्हायरमेंट, गुड ऑप्शन फॉर मॉडरेट स्कोरर आणि डिसेंट प्लेसमेंट सपोर्ट सिस्टम आहे. त्याची पण जे प्लेसमेंट रेशिओ आहे तो 80% हा प्लेसमेंट रेशिओ आहे. तर दीज आर टॉप 10 कॉलेजेस इन पुणे. कमेंटमध्ये सांगा तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि नेक्स्ट व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर येणार आहे तुम्ही ते कमेंटमध्ये सांगू शकता. सो दॅट इज फॉर दिस वन. मीट यू इन द नेक्स्ट वन.